कोर्टात ह्यांना पोलीस स्टेशनला परत नेल्यावर काय घडलं, काय माहिती काढलीस? झुंजारकडनंच कळलंय. जामकर साहेब गोपाळची बाकीची माहिती काढतात. कसली माहिती? म्हणजे गोपाळ जेव्हा कलकत्त्याला होता तेव्हा कोणाकडे होता, काय करत होता, काय काम करत होता, तिकडे असताना त्यानं काय गुन्हा केलाय का किंवा कोणाचा काय खून केलाय का. तेवढ्यासाठी त्यांनी एक माणूस पण कामाला लावलाय. थोडक्यात जामकर साहेबांना हे पटलंय की गोपाळनंच तुमचा खून केलाय. चांगलंच आहे. त्यानिमित्तानं मला पण कळलं इतकी वर्ष कलकत्त्यात हे नेमकं काय करत होते. माझं काम अजूनच सोपं होतंय. पण लालित आहे, तुम्हाला पण वाईट सावध राहिलं पाहिजे. का? अहो, जामकर साहेबांना गोपाळच्या दुकानात तुम्ही पाठवलेल्या चिठ्ठ्या सापडल्या आणि गोपाळनं त्यांना आधीच सांगितलं होतं वाटतं की तुम्ही त्याला फसवताय. आणि दोन्हीकडे एकसारख्या चिठ्ठ्या कशा काय सापडल्या, त्यामुळे जामकर साहेबांना पण संशय आला असणार आहे. त्यामुळे जामकर साहेब आता ती चिठ्ठ्यांची भानगड काय आहे ही शोधणार बघा. बरोबर बोलतोस तू. जामकर साहेबांना हलक्यात घेऊन नाही चालणार. ह्यांना अद्दल घडवायच्या नादात उगाच आपण नको अडकायला. ठीक आहे, तुम्ही काळजी घ्या, मी येतो. हा, तू पण घे काळजी. पाखरू अजून कसं आलं नाही काय माहित. सकाळी लय लवकर जाते आणि संध्याकाळी लई उशिराने येते, पण नेमकं कुठं जाते हेच कळना. गरम आहे पण टाव काय. येऊ दे, आल्यानंतर बघतो जरा. पाखरू आलं वाटतं. जरा काय? तुम्ही दिलेला रेंट संपलाय. आता तुमच्यावरती दया करून एक दिवस जादाचा राहून दिला तुम्हाला मी. बरं मग काय, रूम खाली करायची वेळ आली ना. तुला रूमचं भाडं पैसेच पाहिजेत ना? होय. देते आम्ही, थांब. आला रे आला, विक्की आला दिल के शहर में. अपन का बोल बाला. या जामकरनं एव्हाना चौकशीला सुरुवात केली असेल. त्याच्या आधी फार काही लागायला नको. मी बाहेर असतो तर काहीतरी केलं असतं. खटला सुरू व्हायच्या आधी काहीही करून इथून बाहेर पडलं पाहिजे, नाहीतर माझं काही खरं नाही. खरंच तुमचं काय खरं नाही. या चिठ्ठ्या तुमच्या दुकानात आल्या कुठून टेलर? आईचं पत्र हरवलं ते मला सापड. हे आईचं मला काही कळत नाही. एक तर पत्र लिहिलं, ते पाठवलं, पण ते मला सापडलं. हरवलं होतं ना, हे कळत नाही. कुठून मिळाल्या तुम्हाला या चिठ्ठ्या टेलर? हे बघा, हेच साहेब, हेच सांगायचं मी तुम्हाला प्रयत्न करत होतो. मी देवाशपथ काय नाही केलं. मला घरात दुकानात हे चिठ्ठे सापडल्या होत्या. त्याची शहानिशा करण्यासाठी मी त्या ठिकाणी गेलो. नेमकं तुम्ही त्याच वेळी तिकडे आला. आधीच तुमचा माझ्यावर संशय होता. म्हटलं तुम्ही आता परत मला इथं बघितलं तर मला काही सोडणार नाही, म्हणून मी तिथनं पळालो. मला काय वाटतं माहिती का साहेब, कोणीतरी मुद्दाम मला ह्याच्यात अडकवायचा प्रयत्न करते. अरे तुमचं मी बरोबर आहे. गोपाळ नावाचं टेलर. नाही असं वाटायला लागलंय की तुम्हाला कोणीतरी अडकवायचा प्रयत्न करतोय, है ना?
जामकरच्या हाती त्या चिठ्ठ्या लागल्यात, त्यामुळे त्याला माझ्या विरुद्ध कोणीतरी कटकारस्थान रचू शकतं असा संशय आलाय. चला, देवी सिंग हे आपल्यासाठी चांगलं आहे, पण त्याने कलकत्त्याची जी माहिती माझ्याकडून काढून घेतली ती पडताळून पाहिलीच तर त्याला खरं काय हे कळायला फार वेळ लागणार नाही. यासाठी मला काहीतरी केलं पाहिजे. काय गोपाळ नावाचं टेलर कसला विचार करताय? कलकत्त्याचा, मुंबईचा, घरचा की लालीचा? सगळं ठीक आहे ना? वारा, थंडी काय व्यवस्थित आहे ना सगळं? मी विचार करतोय, मी आयुष्यात कधी कोणाचं काही वाईट केलेलं नाही, साधी मुंगी मारली नाही, कोणाला उलटं बोललं नाही, कोणाच्या वाकड्यात गेलं नाही. मग कोणी माझ्या मागं हात धुवून का लागले? तेच ना, आम्हालाही कळत नाही. तुमच्या मागे कोण हात धुवून लागले की तुम्ही कोणाच्या मागे? अहो काय बोलताय साहेब, असं कसं बरं? नक्कीच जामकरला मी सांगितलेल्या कलकत्त्याच्या गोष्टीवर संशय आलाय. साहेब, जैन साहेब, ते हा जामकर राऊतला घेऊन बाहेर का गेलाय? काय बोलायचं असेल यांना? माझं सत्य कळायच्या आधी मला इथून लवकरात लवकर निघालं पाहिजे. त्याच्यासमोर कसं नाही बोलतो, कळत नाही. सॉरी साहेब, अहो पण तुम्हाला एकदा कधी सांगतोय माहिती असं झालं तुम्हाला. हा, कधी आला? सकाळीच आलो साहेब. बोल. साहेब, ती जी सगळी माहिती सांगतो ना ती सगळी खोटी आहे. त्यानं जी माहिती सांगितली ना त्या ठिकाणी जाऊन मी चौकशी केली. हावडा ब्रिजच्या इथं जाऊन चौकशी केली. तिथं मुखर्जी नावाचा टेलर कुणी नव्हताच. फोटो दाखवला, कुणीच ओळखलं नाही त्याला. अहो तो खोटं बोलतोय, तो कलकत्त्याला गेलाच नव्हता. कशावरून? ठीक आहे, मी सगळ्या डिटेल्स आणतात. मुंबई कलकत्ता फ्लाईट, ट्रेनच्या डिटेल्स आहेत सगळ्या आणि फ्लाईटच्या डिटेल्स आहेत आणि तारखेवाईज आहेत. तो ज्या दिवशी आला त्या दिवसापर्यंतच्या आणि त्याच्या आधीच्या दिवसाच्या सर्व डिटेल्स आहेत माझ्याकडे. आणि ह्या लिस्टमध्ये त्याचं नावच नाही साहेब. तो कलकत्त्याला कधी गेलाच नव्हता, तर मग खोटं कशाला बोलतोय आपल्यासोबत तो? साहेब, त्यानं ज्या ज्या भागात सांगितले ना त्या भागात जाऊन चौकशी केली मी. आणि तिथं जिथं लेडीज टेलर आहेत ना त्यांना विचारलं की असा लेडीज टेलर होता का, तर त्यांनी नाही ओळखलं त्यांना. एवढं तर कळतंच की सर की आपल्या भागात कुठला टेलर काय काम करतो ते. साहेब, त्याला कोणी नावानं ओळखते ना कोणी चेहऱ्यानं ओळखते आणि वर ही प्रवासाची माहिती. आणि या दोघांचा जर मेळ घातला ना तर गोपाळचा आणि कलकत्त्याचा कधी संबंधच आला नाही. याचा अर्थ की गोपाळ कलकत्त्याला कधी गेलाच नाही.